कसे आहात? हाऊ आर यू? ठीक आहे. माझा आवाज येतोय बाळांनो सर्वांना? सर्वांना आवाज येतोय माझा? येस. ठीक आहे, चला या पटापट. क्लिअर? एकदम क्लिअर आहे? बर. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत? थँक्यू. छान. चला पटापट एकदा शेअर करून द्या सर्वांशी. सर्वांना शेअर करा एकदा. लगेच स्टार्ट करूया. सर बॅच मध्ये तुमचे लेक्चर नाही आहेत. ठीक आहे, चल क्लिअर. सो बघा, आज आपण ना आर्थिक घडामोडी बघणार आहे आणि आर्थिक घडामोडीमध्ये जानेवारी ते मार्च 2026, ठीक आहे, या 3 महिन्याच्या आर्थिक घडामोडी आहेत ज्या सिम्प्लिफाईडचं जे 41th एडिशन आहे. सो त्यामधून ह्या तुमच्या घडामोडी चालू होतील. आणि एक लक्षात घ्या, आज 7ही विषयांचं सेशन असणार आहे. पहिलं सेशन करंट अफेअर, मग राज्यव्यवस्था आणि मग भूगोल. आणि भूगोलामध्ये आपण नदी प्रणाली करणार आहोत. ठीक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे पवन बी MPSC, हे जॉईन करू शकता. दुसरं जिओ नोट्स YT हे पण चॅनल आहे, हे पण जॉईन करू शकता. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. येस बेटा. ठीक आहे, तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा कम्युनिकेशनला मेसेज आला असेल सुपर 5च्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, चला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. पहिला प्रश्न बघा काय म्हणतंय की वृद्धांसाठी वृद्ध स्नेही अर्थसंकल्प मांडणारं पहिलं राज्य कोणतं आहे? वृद्ध स्नेही अर्थसंकल्प ही कन्सेप्ट कळतं का तुम्हाला? काय असतं तर एक कन्सेप्ट. येस, वृद्ध स्नेही अर्थसंकल्प म्हणजे एक लक्षात ठेवा, वृद्ध स्नेही अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प वेगळा अर्थसंकल्प नसतो. ठीक आहे, तर वृद्धांसाठी वेगळी तरतूद केली जाते. म्हणजे असं ना, तुम्हाला जेंडर बजेट आहे माहिती आहे? जेंडर बजेटमध्ये महिलांसाठी जशी स्पेशल तरतूद वेगळी तरतूद केली जाते, तसंच इथं एकाच बजेटमध्ये आहे त्या बजेटमध्येच काय असतं, जे वृद्ध लोक असतात या वृद्धांसाठी विशिष्ट तरतुदी केल्या. आणि जवळपास या सरकारने काय केलंय, वृद्धांसाठी 46,000 कोटी रुपयाचा निधी डिस्बर्स केला. वृद्धांचं पेन्शन असेल, वृद्धांच्या स्कीम असेल, या सर्वांसाठी. म्हणून लक्षात ठेवा, केरळ पहिलं राज्य आहे की ज्यांनी हा अर्थसंकल्प मांडला. आता जर केरळलाच काय इतकं, तर लक्षात ठेवा, देशात सर्वात जास्त वृद्ध जर तुम्हाला विचारलंय की सर्वात जास्त वृद्ध देशात कोणत्या राज्यात आहेत, तर कोणतं सांगाल? केरळ. केरळच्या लोकसंख्येपैकी जवळपास 20% लोक तुम्हाला वृद्ध दिसतात 60 वर्षाच्या वर. म्हणून एल्डरली बजेट किंवा वृद्ध अर्थसंकल्प 2026-27 मध्ये केरळने वृद्धांसाठी विशेष अर्थसंकल्प मांडला, त्याला एल्डरली बजेट म्हणतात. आणि असं बजेट मांडणारं हे पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ आहे. मग वृद्धांना दिले जाणार पेन्शन, त्यांच्या आरोग्य सेवा, त्यांचं कल्याण, त्यांच्या कम्युनिटी सर्व्हिसेस यावरचा खर्च आहे. ठीक आहे, आणि जवळपास त्यांच्यासाठी 46,000 कोटी, ठीक आहे, म्हणजे एकूण अर्थसंकल्पाचे 20% तरतूद त्यांच्यासाठी करण्यात आली. क्लिअर झालंय? येस. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की जवळपास 20% राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 20% वृद्ध आहेत, म्हणून त्यांच्यासाठी सरकारने एकूण बजेटच्या 20% राशी वेगळी काढून ठेवली आहे, प्रदान केलेली आहे. ठीक आहे, आलं लक्षात? आणि एक तुम्हाला इकॉनॉमी सांगतो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिल्वर इकॉनॉमी म्हणजे काय? तसं तुम्हाला ब्ल्यू इकॉनॉमी मिळते. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे समुद्रावर आधारित इकॉनॉमी, म्हणजे समुद्रातून जे उत्पादन होतात त्याचा व्यवहार जिथं चालतं ते ब्ल्यू इकॉनॉमी. तसंच सिल्वर इकॉनॉमी म्हणजे वृद्ध लोक जे असतात ना, या वृद्ध लोकांच्या ज्या सेवा आणि ज्या वस्तू विकल्या जातात त्या इकॉनॉमीला सिल्वर इकॉनॉमी म्हणतात. ठीक आहे, कळालं? येस. जसं वृद्धांसाठी काही हेल्थ केअर द्यावं लागतं. ठीक आहे,
काही डिजिटल टेक्नॉलॉजी द्यावी लागते, हाऊसिंग द्यावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी सिल्वर इकॉनॉमीमध्ये येतात. प्रश्न क्रमांक हे बघा, हे पहिलं राज्य ज्याने 46,000 कोटीची म्हणजे 19% तरतूद केलेली आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नेक्स्ट वन, स्टार्टअप मोहीम. येस, पुढचा प्रश्न आहे, स्टार्टअप कधी चालू झाली? तारीख खूपच युनिक आहे, तारीख ना फारच युनिक आहे, लक्ष द्या. तलाठीच्या बॅच मध्ये जिओग्राफी लेक्चर स्टार्ट झाले का? यस, झाले बेटा, झाले. भारताचा भूगोल संपला आणि महाराष्ट्र चालू आहे आता. चला, स्टार्टअप इंडिया हा कधी चालू झाला? मी सांगितलं तुम्हाला, तारीख फारच युनिक आहे याची, स्टार्टअप इंडियाची. यस, काय आहे? 16/1/16. म्हणून 16 तारखेला आपण स्टार्टअप दिन सुद्धा असतो. स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअप म्हणजे अशी कंपनी ज्याला चालू होऊन अजून 10 वर्षापेक्षा कमी कालावधी झाला आहे, त्याला स्टार्टअप असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, स्टार्टअप योजना, ठीक आहे, ही 16 जानेवारी 16 चालू करण्यात आली. आणि कोण करतंय? तो उद्योग मंत्रालय करतंय. क्लिअर? येस. नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न. सर ऍड खूपच येत आहेत बेटा. ते ऍड जो आहे ना, मुद्दा हा माझ्याकडे नसतो. आय एम टीचर, नॉट अ डिजिटल मॅनेजर. ठीक आहे, माझं स्वतःचं चॅनल असतं तर मी त्याला करू शकलो असतो काहीतरी. पुढचा प्रश्न, लाईट थोडा कमी वाटतोय का? त्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. अर्बन चॅलेंज फंडला अलीकडे मंजुरी देण्यात आली, या योजनेचा कालावधी कोणता आहे? अर्बन चॅलेंज फंड म्हणजे काय? शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे, पायाभूत सुविधांचा निर्माण करणे, विकास करणे. ठीक आहे, त्यासाठी जो निधी दिला जातो तो अर्बन चॅलेंज फंड मध्ये दिला जातो. येस, आणि एक लक्ष ठेवा, ही योजना चालू झाली 2025-26 पासून. आणि कधी सरकार जेव्हा एखादी स्कीम लॉन्च करते ना, ती 5 वर्षासाठी असते. सो इथून 5 वर्ष 2030-31. सो लक्षात ठेवा, 2026-27, 25-26 ते 30-31 या पंचवार्षिक कालावधीसाठी ही स्कीम सरकारनं चालू केली असेल. म्हणून लक्षात घ्या, अर्बन चॅलेंज फंड हे शहरांना प्रोत्साहन देण्यासाठी. मग काय करणे? महानगरपालिका, नगरपालिका, त्यानंतर नगर परिषदा, नगरपंचायत, इथं काय करणे? या ठिकाणी कंपन्या, खाजगी संस्था, स्टार्टअप यांना, संशोधन संस्था आहे, यांना काय केले जाते? जवळपास घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, म्हणजे शहरात जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते डेव्हलप करण्याच्या संदर्भातली ही योजना आहे, अर्बन चॅलेंज फंड. सरकारनं चालू केली आहे. आणि कोणाची आहे योजना हा प्रश्न विचारला जाऊ शकतोय. तर लक्षात ठेवा, ही योजना आहे ती म्हणजे शहरी व्यवहार मंत्रालय. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेअर्स. सो यांची तुम्हाला काय दिसते? ही योजना दिसते. क्लिअर? येस. पुढचा प्रश्न, हाय अर्बन चॅलेंज फंड. पुढील प्रश्न, थोडं लाईट कमी वाटत आहे का? मला थोडा लाईट कमी वाटतोय. चला, प्रश्नाचं उत्तर देतो मी तोपर्यंत. पुढचा प्रश्न, जय शिवराय, गुड मॉर्निंग बेटा. बघा, भारतानं काय केलंय? भारतात ना AI इम्पॅक्ट समिट झाली होती, लक्षात ठेवा. AI इम्पॅक्ट समिट, यावर राज्यसेवेत प्रश्न, सॉरी, UPSC मध्ये प्रश्न पण झालाय की AI इम्पॅक्ट समिट कुठे झाली होती? तर ती झाली होती दिल्लीला, दिल्ली. ठीक आहे, आणि या समिट मध्ये भारताने काय केलंय की एक पॅक सिलिका नावाची जी आघाडी आहे, पॅक सिलिका, याच्यामध्ये प्रवेश केला. तर याचं नेतृत्व कोण करतंय? लक्षात ठेवा, पॅक सिलिका हा जो उपक्रम आहे हा अमेरिकेचा आहे. आता कशासाठी? याच्या मागची रिझन समजून घ्या. लक्षात ठेवा, आता नवीन मध्ये जे EV टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकल, सेमी कंडक्टर आहे, सुपर कम्प्युटर आहेत,
ठीक आहे. या सर्वांसाठी आवश्यक असतात सेमी कंडक्टर, आणि सेमी कंडक्टरसाठी आवश्यक असतो सिलिकॉन. जगातील सर्वात जास्त सिलिकॉन असेल, किंवा ज्याला आपण रेअर अर्थ एलिमेंट म्हणतो, तर हे सर्वाधिक निर्यात कोण करतं, तर ते करतं बाळांनो कोण, ते करतं चायना. आणि चायनानं अलीकडे काय केलं, चायनाची मोनोपोली आहे मध्ये, आणि चायनानं अलीकडे काय केलंय, ते जे रेअर अर्थ एलिमेंट आहे याची निर्यात करणं बंद केलं. तो बंद केल्यामुळे जग संकटात पडलं. आणि असं होऊ नये, एकाच देशाची मक्तेदारी मोनोपोली असू नये, म्हणून अमेरिकेने काय केलंय, पॅक्स सिलिका नावाची युनियन चालू केली. पॅक्स म्हणजे शांतता, लक्षात ठेवा. पॅक्स या शब्दाचा अर्थ होतो शांतता, आणि सिलिका म्हणजे सिलिकॉन, सेमी कंडक्टर साठी लागतं ते सिलिकॉन. सो याची एक आघाडी निर्माण केली आहे, त्याला म्हणतात पॅक्स सिलिका. म्हणून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पॅक्स सिलिका ही एक आघाडी आहे, जी काय करते, जगात सिलिकॉन आणि AI चा पुरवठा करण्यासाठी इकोसिस्टम निर्माण करते. ठीक आहे. आणि पहिली पॅक्स सिलिका जी शिखर परिषद आहे कुठे झाली, ती वॉशिंग्टन DC मध्ये. ऑब्वियस आहे, जिसकी लाठी उसकी भैंस, त्यांचीच संस्था आहे, तर ऑब्वियस आहे तिथं त्यांच्या देशातच पहिली समिट होईल. आणि भारताने याच्यामध्ये तुम्हाला काय केलेला दिसतोय, प्रवेश केलेला दिसतो आहे. ठीक आहे, झालंय. हा, आणि एक सर्वात महत्वाचा इथं प्रश्न येऊ शकतो, पहिली AI इम्पॅक्ट समिट कुठे झाली, तर लक्षात ठेवा, AI इम्पॅक्ट समिट हे फेब्रुवारी महिन्यात झाली नवी दिल्लीला. याची थीम काय होती, थीम होती, ठीक आहे, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हे होतं. क्लिअर, AI इम्पॅक्ट समिट. नेक्स्ट वन, पुढील प्रश्न द्या, पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. एक लक्षात घ्या, ही नोट्स डेली, काल मी राजकीय घडामोडी घेतल्यात, आज मी आर्थिक घडामोडी घेतोय. आणि याच्या ज्या नोट्स आहेत बाळांनो, ह्या तुम्हाला कुठे मिळतील, आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, पवन बी MPSC. ठीक आहे. आणि 11 वाजता, ठीक आहे, 11 वाजता मी तुम्हाला महाराष्ट्रातील नदी प्रणाली शिकवणार आहे. सो 11 वाजताचं लेक्चर मिस करू नका. 7 तासच आहे ना, याच्यानंतर इकॉनॉमिक्स असेल, आणि त्यानंतर मग आपलं. ठीक आहे, चला लक्षात घ्या. भारतातील पहिलं सहकार तत्वावरील राईड हेलिंग टॅक्सी प्लॅटफॉर्म कोणता आहे, भारत टॅक्सी. आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की सर हे नेमकं का आलं, तर बघा, भारतात तुम्हाला ओला दिसतंय, उबेर दिसतंय, ठीक आहे, रॅपिडो दिसतंय. हे काय करतात बाळांनो, हे कंपन्या आहेत. या कंपन्या टॅक्सी चालकांना लीजवर घेतात, त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला कस्टमर देऊ, तुम्ही आम्हाला कमिशन द्या. ठीक आहे. याच्यामुळे टॅक्सी चालकांची मोठ्या प्रमाणात लूट होते. म्हणून सहकार मंत्रालय जे आहे, जे सध्याचे सहकार मंत्री आहेत अमितजी शहा, अमितजी शहानी सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्कीम चालू केली, जिचं नाव आहे भारत टॅक्सी. लक्षात ठेवा, भारत टॅक्सी ही कोण्या मंत्रालयाने चालू केली, तर सांगायचं हे चालू केली सहकार मंत्रालयाने. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, सहकार मंत्रालय चालू करतोय, आणि याची नोंदणी केल्या जाते बहुराज्यीय सरकारी संस्था अधिनियम 2002 अंतर्गत. ठीक आहे. आणि कंपनी स्थापन केली सहकारी टॅक्सी सहकारी लिमिटेड. ठीक आहे. आणि याला फंडिंग कोण करतंय, तर याला मोठ्या प्रमाणात फंडिंग करते अमूल आहे, इफ्को आहे, नाबार्ड आहे, ठीक आहे, NCDC आहे. सो अशा कंपन्या ज्या आहेत, या कंपन्या सहकारी संस्थेला काय करतात, याला सपोर्ट करतात. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, इथं काय केलं जाणार आहे, इथं झिरो कमिशन असणार आहे. म्हणजे जे टॅक्सी चालक आहेत त्यांना झिरो कमिशन दिले जाणार आहे. जेवढं भाडं झालं सर्व पैसे हे टॅक्सी चालकाकडे जाईल. सर्वात पहिलं वैशिष्ट्य झिरो कमिशन. दुसरं आहे की सर्च फ्री प्राइसिंग. ठीक आहे. म्हणजे भाडं जे आहे हे कसं असेल, हे तुम्हाला दिवसभर कॉन्स्टंट दिसेल. म्हणजे तुम्ही बघा, रॅपिडो, ओला, उबेर हे काय करतात, एरिया वाईज भाडं चेंज करतात आणि टायमिंग वाईज भाडं चेंज करतात. म्हणजे इथून 2 किलोमीटर दिवसा गेले ते 20 रुपये, रात्री गेले 200 रुपये असं दिसतंय. तिसरं, इथं जे चालक आहेत आणि कुटुंब आहेत या सर्वांचं विमा संरक्षण सुद्धा देणार आहे. ठीक आहे. म्हणून भारत टॅक्सी ही भारतात चालू झाली आहे, ही योजना केली. आणि एक लक्षात ठेवा, सर्वात पहिली भारत टॅक्सी कुठं चालू झाली, तर गांधीनगरमध्ये. तुम्हाला विचारलं नाही, भारत टॅक्सीची सुरुवात सर्वात प्रथम कुठं झाली, तर गांधीनगर गुजरातमध्ये. हे लक्षात ठेवा, ही न्यूज आपण ऑलरेडी कव्हर केली होती, जर आठवत असेल तर. आठवतंय का? हेच मोठं वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न, पुढील प्रश्न या. येस येस बेटा, गुड मॉर्निंग.
पुढील प्रश्न घ्या की 10 लाख कोटी रुपयाच्या बाजार भांडवलाचा टप्पा गाठणारी एसबीआय ही देशातली कितवी कंपनी ठरली आहे? 10 लाख कोटी, नॉट अ जोक. आज दिवसभर 7ही विषयांचे तुमचे हे चालणार आहे, मॅरेथॉन. ठीक आहे. करंट अफेअर 8 ते 9, 9 ते 10 असेल इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था, सॉरी माय बॅड, राज्य व्यवस्था, आणि 10 ते 11 मग महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे. चला, 10 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा गाठणारी एसबीआय ही देशातली कितवी कंपनी ठरली आहे? चलो बताओ, कितवी असेल? 6वी. शुअर आहात तुम्ही? फॉर शुअर. आता तुम्हाला समजलं, समोर सिम्प्लिफाईड ठेवून करताय का? केलं तरी चालतंय. ठीक आहे. सो लक्षात ठेवा की स्टेट बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातली 6वी कंपनी आहे जिची मार्केट कॅप हे तुम्हाला किती दिसतंय? 10 लाख कोटी दिसतंय. 10 लाख कोटी म्हणजे बेटा 100 बिलियन. ठीक आहे, इतकं तुम्हाला दिसतंय. सो 10 लाख कोटी रुपयाचं भाग भांडवल, बाजार भांडवल उभी करणारी एसबीआय ही तुम्हाला 6वी कंपनी दिसते. याच्या आधी 5 कोणत्या होत्या? रिलायन्स, एचडीएफसी, भारती एअरटेल, बघा, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँक. आणि लक्षात ठेवा, जर भारतातली सर्वात महागडी आणि सर्वात मोठी मार्केट व्हॅल्यू असणारी कंपनी कितवी आहे? तर 4थी आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन, पुढे. हा, गुड मॉर्निंग बेटा, लवकर यायचं जरा. खूप सारे प्रश्न आहेत आज, 25 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. पूर्ण सिम्प्लिफाईड कव्हर करून घ्या तुम्ही तुमचे जेवढे असतील ना ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व. प्रत्येक न्यूजवर एक प्रश्न आहे, म्हणजे तुमच्या न्यूजच पाठ होतील. फक्त लेक्चर दररोज करा आणि याच्या नोट्स वाचायच्या. नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, सर्वांनी जॉईन करा. पवन BMPSC. सर आजचे मॅरेथॉन ग्रुप A-B साठी आहे. हो चालतंय, सिलेबस सेम आहे ना. लक्ष द्या, नागरी सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी व कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी सरकारने कोणता उपक्रम चालू केला आहे? तर लक्षात ठेवायचं बाळांनो, रक्षम नावाचा एकही नाही, सक्षम. लक्षात ठेवा, सक्षम. मिशन सक्षम नावाची स्कीम चालू केली आहे आरबीआयने. कशासाठी केली आहे? की जे बँकेतले कर्मचारी आहे, कोणत्या बँका? ग्रामीण नाही, शहरी बँका. शहरी बँकामधील कर्मचाऱ्यांना डिजिटल एआयचं इम्पॅक्ट प्रशिक्षण देणे, सायबर सिक्युरिटीचं देणे. सो यासाठी हा प्रोग्राम चालवतोय. म्हणून मिशन सक्षम. सक्षमचा अर्थ काय होतो? सहकारी बँक क्षमता निर्माण. ठीक आहे, सहकारी बँक क्षमता निर्माण. सो ही आहे मिशन सक्षम. हा रिझर्व्ह बँकेने 28 एप्रिल 2026 ला चालू केलेला एक देशव्यापी, म्हणजे पूर्ण देशात, ठीक आहे, हा एक बांधणी उपक्रम कार्यक्रम आहे, जिथं जवळपास 1.40 लाख जे बँकर आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. कशा कशाचं प्रशिक्षण दिलं जात आहे? एक, त्यांना एआय असेल, सायबर सिक्युरिटी असेल, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देण्यासाठी चालू केलं आहे. आणि हे जे मिशन कर्मयोगी म्हणता तुम्ही, हे आहे सर्व कर्मचाऱ्यांना देशातील सिव्हिल सर्व्हिसेस असतील, गट अ पासून तर गट ड पर्यंत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी. ठीक आहे, येस. तेव्हा हे मिशन सक्षम आहे. कॅपॅसिटी बिल्डिंग इन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, ट्रेनिंग प्रोग्राम, डिजिटल एज्युकेशन, रिस्क मॅनेजमेंट आणि सायबर सिक्युरिटी. चला पुढे, पुढचा प्रश्न. मिशन कर्मयोगी मी केलं होतं, कारण की त्यावेळेस मी सर्व्हिस मध्ये होतो आणि मग सांगितलं होतं की 6 तास करणं कंपल्सरी आहे, 6 ते 4 तास. मी एकाच दिवसात केलं 72 तासाचं आणि एकाच दिवशी सर्व सर्टिफिकेट गोळा केले. त्याचा विषय असा आहे की ते जर तुम्ही स्क्रोल केलं तर तेवढा टाइम काउंट होतो. मग मी काय करायचो, व्हिडिओ ओपन करायचो, स्क्रोल करायचो, टाइम ओपन. एका दिवशी कशाला 2 तासात 72 तास केलं होतं. त्याचा एक बॅच पण मिळतो, दक्ष नावाचा बॅच, जो मला मिळाला होता. भारतरत्नाचा दर्जा आहे त्याला. ठीक आहे. चला, द्वैमासिक मासिक चलन विषयक समिती, माहिती ना तुम्हाला, दर 2-2 महिन्याने काय केलं जातं आपल्या इथे
मॉनिटरी पॉलिसी घोषित केलं जातंय. ठीक आहे, मॉनिटरी पॉलिसी. तर ही जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे ही कधी स्थापन झाली, तर ही झाली 2016 मध्ये. लक्षात घ्या, सर्वात पहिले एक होती BN श्रीकृष्ण समिती. या BN श्रीकृष्ण समितीने सांगितलंय की दर 2-2 महिन्यानं तुम्ही मॉनिटरी पॉलिसी केली पाहिजे. आधी कसं होतं, 3 महिन्यानं मॉनिटरी पॉलिसी घोषित केल्या जात असे आणि RBI स्वतः करत असे. BN श्रीकृष्ण समिती आली, तिने सांगितली की मॉनिटरी पॉलिसी 2 महिन्यानं मांडा. आणि त्याच्यानंतर मग आली उर्जित पटेल, त्यावेळेसचे गव्हर्नर होते उर्जित पटेल. सो उर्जित पटेल समितीने सांगितलंय की आपण 2-2 महिन्यानं मॉनिटरी पॉलिसी मांडायला पाहिजे. आणि मग याला अनुसरून 2016 पासून आपण मॉनिटरी पॉलिसी ही दर 2-2 महिन्यानं मांडणं चालू केलं. ठीक आहे, सो लक्षात ठेवा, उर्जित पटेल समिती, त्याच्या आधी BN श्रीकृष्ण समिती यांनी RBI ऍक्ट 1934 मध्ये दुरुस्त करून 27 जून 2016 पासून जे MPC ची स्थापना करण्यात आली, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. कारण की त्याच्या पूर्वी काय व्हायचं, त्यापूर्वी RBI घोषित करायचं आणि RBI अंमलबजावणी करायचं. आता तसं नाही, आता मॉनिटरी पॉलिसी घोषित करते मॉनिटरी पॉलिसी कमिटी आणि अंमलबजावणी कोण करते, अंमलबजावणी करते RBI. ठीक आहे, सो अशा प्रकारची आहे. क्लिअर. मग लक्षात ठेवा, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं 45 ZB हे कलम आहे. ठीक आहे, आणि सांगितलंय की महागाई ही 4% स्थिर ठेवली पाहिजे आणि ±2 चालतंय, म्हणजे 2 पर्यंतही चालेल आणि हे चालेल. कारण की तुम्हाला माहित आहे, चालणारी जी महागाई असते हे देशाला अर्थव्यवस्थेला पूरक असते, म्हणून 4%. ठीक आहे, चालेल. ही झाली मॉनिटरी पॉलिसी कमिटी. याच्यामध्ये 3 RBI चे लोक असतात आणि 3 लोक असतात, हे असतात बाहेरचे, भारत सरकारद्वारे. 3 मध्ये एक RBI चा गव्हर्नर, एक डेप्युटी गव्हर्नर असतो मॉनिटरी पॉलिसीचा आणि एक RBI चा ऑफिसर असतो. आणि 3 सरकारनं नियुक्त केलेले सदस्य असतात. हे काय करतात, रेपो रेट, त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो, हे सगळे घोषित करत असतात. ठीक आहे, चालेल. येस, पुढे नेक्स्ट वन. सर, बिहारच्या लोकांच्या चिता पकडा, त्या चिता दारू पाजली, फोटो काढले आणि होळी पण खेळते. काय बेटा, लोकांनी चिता पकडा, चित्त्याला पकडलं. बेटा बिहार आहे, तिथे काही करू शकतात. भारतात चित्त्यांची आणि चित्त्यांची कमी नाहीये. आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे, जेवढे चित्ते आहेत तेवढे लोक आपल्या देशात चित्ते पण सुद्धा आहेत. यस, म्हणून म्हणतात ना, देश चुनौतियों से नहीं डॅश 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 से परेशान है. घ्या पुढे. हा, देशातील शाश्वत ऊर्जा आणि हायटेक उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी चक्र नावाचा एक विशेष वित्त पुरवठा उपक्रम कोणी चालू केला. ठीक आहे, तो केला बेटा स्टेट बँक ऑफ इंडिया. एक लक्षात ठेवा, हा, काही इंडस्ट्री असतात बघा. एक आहे सनराइज इंडस्ट्री, सनराइज इंडस्ट्री ही कन्सेप्ट समजून घ्या, हे माहित पाहिजे. आणि एक असतं सनसेट, सनसेट इंडस्ट्री. मी तुम्हाला दोघांचे उदाहरण सांगतो. बघा, सनराइज इंडस्ट्री म्हणजे अशी इंडस्ट्री की जी नव्यानं निर्माण होत आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगतोय, ईव्ही आतापर्यंत नव्हती, आता नव्यानं ही इंडस्ट्री तयार होऊन राहिली, ज्याला भविष्यात खूप स्कोप आहे. त्याच्यानंतर आहे सेमी कंडक्टर, हे आतापर्यंत नव्हती, आता भविष्यात स्कोप आहे. ठीक आहे, पण तुम्ही बघा कोळसा उद्योग, हे आता याचं महत्व कमी होऊन राहिलं. का कमी होऊन राहिलं, कारण की कोळशाची जागा हे सोलार इंडस्ट्रीनं घेतली आहे. कोणा, सोलार इंडस्ट्रीनं. सो म्हणून एक लक्षात ठेवायचं, असे उद्योग ज्याचं महत्व कमी झालं, ठीक आहे, सो त्याला म्हणतो सनसेट. आणि जे नव्यानं इंडस्ट्री उदयाला येऊन राहिल्या त्याला म्हणतात सनराइज इंडस्ट्री. आणि या सनराइज इंडस्ट्री जवळपास भारतात सध्या 8 सनराइज इंडस्ट्री आहेत. या खूप बूम होऊन राहिल्या आणि यांना पाहिजे असते प्रॉपर कर्ज पुरवठा, यांना पाहिजे असते प्रॉपर मार्गदर्शन. सो त्यासाठी चक्र नावाचा प्लॅटफॉर्म चालू केलाय कोण, स्टेट बँक ऑफ इंडियानं. म्हणून लक्षात ठेवा, SBIचा जो चक्र नावाचा प्लॅटफॉर्म आहे हा काय करतो, ज्या सनराइज इंडस्ट्री आहे म्हणजे उदयोन्मुख क्षेत्र आहे यांना वित्त पुरवठा करतो. ठीक आहे, आणि 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवायचा आहे. बघा लक्षात द्या,
विकसित भारत हे टार्गेट कधीपर्यंत आहे? 2047 पर्यंत. सो ते 2047 पर्यंत टार्गेट आपल्याला करायचं आहे. म्हणून 2030 पर्यंत 100 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यासाठी हा सरकारनं प्रोजेक्ट चालू केलेला आहे, म्हणजे एसबीआयने चालू केला आहे. यामध्ये जे नवीन 8 प्रमुख क्षेत्र आहेत यांना वित्त पुरवठा केला जातो. कोणते 8 क्षेत्र आहे बघा? रिन्युएबल एनर्जी, ग्रीन हायड्रोजन अँड अमोनिया, ठीक आहे, ऍडव्हान्स सेल, केमिस्ट्री अँड बॅटरी, ई मोबिलिटी, इलेक्ट्रॉनिक व्हेकल, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, डिकार्बनायझेशन, सेमी कंडक्टर आणि डेटा सेंटर्स. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या 8 इंडस्ट्रीजला वित्त पुरवठा केला जाणार आहे. पुढील प्रश्न घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पवन BMPSC, आणि हो, ज्यांना बॅच जॉईन करायची आहे तलाठीच्या संदर्भात त्यांनी मला या नंबरला कॉल करा. 7028 133 732. चलो. काय म्हणतोय? देशातील 100% मालकीचे औद्योगिक पार्क मार्च 2022 मध्ये कोणत्या राज्यात चालू केले होते? नक्की तेलंगणा? यस. बघा, तेलंगणामध्ये मार्च 2022 मध्ये 100% महिलांसाठीचा इंडस्ट्रीयल पार्क चालू केला होता. ठीक आहे. सो भारतातील पहिलं 100% महिला मालकीचा औद्योगिक पार्क हा चालू करण्यात आला होता मार्च 2022 मध्ये. कुठे? तेलंगणामध्ये. तेलंगणामधलं कोणतं गाव आहे? सुलतानपूर, हैदराबाद जवळ आहे. ठीक आहे. आणि हा कोण चालू केला होता? फिक्कीनं चालू केला होता. फिक्की लेडीज ऑर्गनायझेशननं चालू केला होता. ठीक आहे. येते लक्षात? पुढील प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न ज्याच्यावर सर्वाधिक तुम्हाला दिसतंय, केलं ना जॉईन? ओके. हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या वर्षी कंबाईन मध्ये ग्रुप सी असो, ग्रुप बी असो, एक तरी प्रश्न इथून येणार आहे. मदर ऑफ ऑल डील्स केल्यानंतर युरोपीय संघ हा भारताचा कितवा मुक्त व्यापार भागीदार बनला आहे? आवाज खरखर येत आहे? व्यवस्थित आहे बेटा. तुला एकट्यालाच कसा खरखर येतोय? सर्वांना व्यवस्थित येतोय. आता एक लक्षात ठेवायचं, FTA फ्री ट्रेड ऍग्रीमेंट, फ्री ट्रेड ऍग्रीमेंट. आता ही काय असते कन्सेप्ट समजून घ्या. याला म्हणतात मुक्त व्यापार करार. मुक्त व्यापार करार. मुक्त व्यापार करार ही काय कन्सेप्ट आहे एकदा समजून घ्या. कन्सेप्ट अशी आहे, ठीक आहे, कन्सेप्ट अशी आहे की दोन देश आहे. समजा हा आहे युरोपियन युनियन आणि हा इंडिया. तुम्हाला माहित आहे एक देश दुसऱ्या देशाला वस्तू विकत असतं. यांच्या ज्या वस्तू आहेत आणि यांच्या ज्या सेवा आहेत, वस्तू आणि सेवा यांची आयात निर्यात चालू असते. हा देश याला विकतोय, हा देश याला विकतोय, हा याला विकतोय, याला विकतोय. सो म्हणजे यांचं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट चालू असतं. मग काय करतं की कोणताही देश आपल्या इन्कम साठी काय करतं, समजा युरोपियन युनियन मधून एखादी गाडी येऊन राहिली, ठीक आहे, युरोपियन युनियन मधून एखादी गाडी भारतात येऊन राहिली तर भारत याच्यावर एक कर लावतो ज्याला आयात शुल्क म्हणतात. आयात शुल्क. आणि आयात शुल्काला इंग्लिश मध्ये टॅरिफ म्हणतात. लक्षात ठेवा, एखादी गाडी आली, ही आहे 1 लाख रुपयाची, भारत याच्यावर काय लावेल? 20% लावेल टॅरिफ. ठीक आहे, 20% टॅरिफ लावेल. आता 20% टॅरिफ लावली की ही गाडी किती झाली? 1,20,000ची झाली. यामुळे युरोपियन युनियनला नुकसान होऊन राहिलं, कारण यांच्या वस्तू ज्या आहेत ह्या महाग झाल्यामुळे या देशांना लॉस होतोय, निर्यात कमी होते, भारतातील लोक तेवढ्या खरेदी करणार नाही. म्हणून आपण काय केलंय, आपण व्यापार करार केला या युरोपियन युनियन सोबत, आणि हा आपला 22वा देश ठरला आहे. कितवा? 22वा देश. म्हणून एक लक्षात ठेवा की भारतात आयोजित झाली होती 16वी भारत आणि युरोपियन युनियन शिखर परिषद, आणि इथं भारतानं काय केलंय? मुक्त व्यापार कराराची घोषणा केली. ऍक्च्युली ही आताच चालू झालेली गोष्ट नाही आहे. 2017 पासून आपलं त्यांच्यासोबत काय होतं, आपली त्यांच्यासोबत बोलणी चालू होती की आपण असा करार करायचा का. मग शेवटी त्याला जवळपास बघा 17 पासून 26 पर्यंत म्हणजे 9 वर्ष उजाडले, आणि भारताचा 22वा FTA भागीदार जो आहे हा बनला कोण?
युरोपियन युनियन. लक्षात ठेवायचं, युरोपियन युनियन दोन शब्द आहे, 22वा. क्लिअर. 2007 पासून चालू, 17 आणि 7 पासून, सॉरी 7 पासून चालू झाला होता. 2013 मध्ये चर्चा स्थगित करण्यात आली आणि 2022 मध्ये हा पुन्हा करण्यात आलेला होत आहे. ठीक आहे, येतं का लक्षात? हा. सो अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय. आणि एक लक्षात ठेवा, हा जो युरोपियन युनियन आहे याच्यासोबत जो आपण करार केला, हे युरोपियन युनियन काय समजून घ्या. युरोपियन युनियनची स्थापना झाली होती 1951 मध्ये. 3 देशांनी, म्हणजे या देशांनी केली होती, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड. सध्या जर बघितलं तर सध्या तुम्हाला 27 देश दिसतात. आधी 28 होते, याच्यातून ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम बाहेर पडला. ठीक आहे, 20 मध्ये, त्याला ब्रेक्झिट म्हणतात. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, भारतानं या देशांसोबत, म्हणजे हे जे 27 देश आहे, या 27 देशांसोबत आपण व्यापार, म्हणजे हा करार केलाय, मुक्त व्यापार करार. हा जवळपास लक्षात ठेवा $660 बिलियन आहे. ठीक आहे, हा एवढा आहे. चलो नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न. आज खूप ऍडव्हर्टाईज येत आहेत लेक्चर मध्ये बेटा, ते माझ्याकडे नाही, सॉरी फॉर दॅट. आवाज क्लिअर आहे? तुमचे कनेक्शन चेक करत जा. तुमचे कनेक्शन नका चुकू देऊ. तुमचं कनेक्शन जर तुटलं तर झालं मग. 56वी आर्थिक मंचाची, म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ठीक आहे, जागतिक आर्थिक मंच म्हणजे काय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तुम्ही फक्त काय करा माहितीये का, दररोज हे करंट अफेअरचे सेशन करा. मी तुम्हाला श्युअरिटी देतो की तुमचं सर्वच्या सर्व, ठीक आहे, सर्वचे सर्व करंट अफेअर करून घेतो 12 महिन्याचा. माझ्यावर विश्वास ठेवा, एकूण एक न्यूज करून घेतो. ठीक आहे, विथ रिव्हिजन. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी परिषद आहे, दरवर्षी दावोस स्वित्झर्लंड मध्येच होत असते. लक्षात ठेवा, दावोस स्वित्झर्लंडला दरवर्षी 6-6 महिन्यांनी ही परिषद होत असते. आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व इथं केलं होतं देवेंद्र साहेब फडणवीसांनी. ठीक आहे, आणि याची जी थीम होती, ही थीम काय होती बाळांनो? ही थीम होती ती म्हणजे स्पिरिट ऑफ डायलॉग, एकमेकांसोबत बोला. ठीक आहे, येस, क्लिअर. म्हणून एक लक्षात घ्या, जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याची 56वी वार्षिक बैठक झाली. स्पिरिट ऑफ डायलॉग हे त्याचं म्हणजे थीम होती, स्पिरिट ऑफ डायलॉग. ठीक आहे, कुठं झाली? दावोस स्वित्झर्लंड मध्ये, आणि 19 ते 23 जानेवारी 2026 ला. ठीक आहे, वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी जातात आणि याच्यावर बोलतात. ठीक आहे, नेक्स्ट वन. येस, नंतरची कंपनी आहे अकासा एअर. माहिती आहे तुम्हाला? भारतात ज्या काही कंपन्या आहेत, इंडिगो आहे, अकासा आहे, स्पाइस जेट आहे, त्याच्या ती एक कंपनी आहे अकासा एअर. ही भारतातील विमान कंपनी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, म्हणजे बघा, जगात सर्व विमान कंपन्यांमध्ये कोऑर्डिनेशन निर्माण करण्यासाठी, ठीक आहे, सर्वांमध्ये कोऑर्डिनेशन निर्माण करण्यासाठी ही कंपनी बनली. ठीक आहे, ही एक संस्था आहे, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. ठीक आहे, आणि याचा सदस्य जो आहे, याचा सदस्य बनली आहे अकासा एअर नावाची कंपनी. ही भारतातील कितवी कंपनी ठरली आहे? हा, विदर्भ IAS सोडून बेटा मला 3 वर्ष झाले. ठीक आहे, यस, 3 वर्ष झाले. क्लिअर. चला, कितवी कंपनी सांगताय? 6वी? नक्की 6वी? हो, नक्की. तुम्ही 5वी म्हणताय, कोणी 6वी म्हणताय? ठीक आहे, आपण 5व्या वाल्यांसोबत जाऊ. लक्षात घ्या की अकासा एअर ही 5वी कंपनी झाली आहे जी काय, ही IATA जॉईन केलं. क्लिअर. ही एक न्यूज आहे. आणि दुसरी न्यूज सांगतोय बघा की IATA याचं पहिल्यांदा डायरेक्टर म्हणून एक महिला नियुक्त झाली आहे, ज्यांचं नाव आहे सादिया जाहिदी. लक्षात ठेवा, हे IATA ही जी संस्था आहे, यांच्या पहिल्यांदा डायरेक्टर जनरल जे आहेत, DG म्हणतो आपण त्याला, या पहिल्यांदा एक महिला झाली आहे.
ठीक आहे, ज्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे सादिया जाहिदी. क्लिअर. आणि एक लक्षात ठेवा, ह्या सादिया जाहिदी ज्या आहेत ह्या एकूणात 9 असतील, तशा 9 आहेत, पण प्रथम महिला आहेत. अजून यांनी कारभार स्वीकारला नाही. नोव्हेंबर महिन्यात ह्या चार्ज घेतील. ठीक आहे, म्हणजे जो आताचा आहे तो रिटायर्ड होईल आणि रिटायर्ड झाल्यानंतर मग ह्या कारभार घेतील 1 नोव्हेंबर 26ला. सो नाव आहे यांचं सादिया जाहिदी. क्लिअर. आणि 1 नोव्हेंबर पासून चार्ज घेणार आहेत. 9 आहेत, पण पहिल्यांदा ह्या महिला आहेत. आणि लक्षात ठेवा, आधी जे मी तुम्हाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सांगितली दावोसवाली, त्याच्या ह्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. लक्षात ठेवा, सध्या ह्या सादिया जाहिदी ह्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आहेत आणि आता त्या काय होतील, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट जे आहे ऑथॉरिटी याच्या बनतील. ठीक आहे, कळालं का? येस. आणि यांच्या आधी कोण होतं, तर यांच्या आधी होतं विली वॉश नावाचा व्यक्ती. आता तो जाईल आणि त्यांच्या जागी ह्या येतील. क्लिअर, समजलं का? येस. कोणत्या देशाच्या आहेत सांगा बरं सादिया जाहिदी? कोणी सांगू शकेल? सर कालपासूनचे आजचे व यापुढील लेक्चर करायचे ना? हो, कालपासूनचे लेक्चर करा. पाकिस्तानचे आहेत का सादिया जाहिदी? नक्की एकदा बघून घ्या बरं. शुअर बघा बरं. मला वाटत नाही त्या भेकारड्यांच्या देशातून इतक्या मोठ्या पदावर कोणी व्यक्ती जात असेल, तरी एकदा चेक करून घ्या. येस. कालपासूनच्या करंट अफेअरची लिस्टच बनवून घ्या तुम्ही, तुमची प्लेलिस्ट, कारण की तुम्हाला कामी पडणार आहे प्रीला आणि मेन्सला सुद्धा. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, पवन बी MPSC. ठीक आहे, इथं मी एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवतो, डोंट वरी. कोणत्या देशाच्या आहेत रे बेटा त्या? बघा ना, सादिया जाहिदी कोणत्या देशाच्या आहेत मलाच बघू द्या. अरे नाही रे बाबा, पाकिस्तानच्या जन्मानं होत्या, आता त्या स्वित्झर्लंड मध्ये राहतात. येस, जन्मानं पाकिस्तानी होत्या, आता त्या स्वित्झर्लंड मध्ये राहतात. ठीक आहे, चलो केलंय. ओके, बघा लक्ष द्या. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे आधार कार्डचं जे ऑथॉरिटी आहे ते. ठीक आहे, समजलं ना? तर एक लक्षात ठेवा, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे तेच. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांनी काय केलं, नवीन जो आहे नवीन मस्केट त्यांचा जाहीर केलाय, ज्याला आपण काय म्हणतोय, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतोय शुभंकर, तो जॉईन केला. त्याचं नाव आहे बेटा उदय. काय नाव आहे त्याचं? नाव उदय. उदय हे शुभंकराचं नाव आहे. ठीक आहे, कसा दिसतो हे तुम्हाला सांगतोय. हे नाव कोण दिलंय, तर उदय नाव हे रिया जैनने दिलं. सध्या यावर्षी चर्चेत रियाच आहेत, लक्षात ठेवा. हा, हेच करायचं, राज्यसेवाल्यांना हेच करंट अफेअर परत पडत असतो. सो लक्षात ठेवा, उदय हे नाव रिया जैन यांनी दिलंय, पण ते तयार कोण केलं, डिझाईन कोण केलं, तर अरुण गोकुळ यांनी केलंय. अरुण गोकुळ यांनी निर्माण केलं आणि त्याला उदय नाव दिलं रिया जैनने. क्लिअर? सो बघा, हे आहे आधार कार्डचा नवीन शुभंकर, याला नाव उदय दिलं. हे तयार कोण केलंय, अरुण गोकुळ यांनी तयार केलंय. असं किती सुंदर बनवलं. ठीक आहे, उदय. लक्षात ठेवा, जानेवारी 2026 मध्ये, ठीक आहे, UIDAI न ते जे चेअरमन आहेत, लक्षात ठेवायचं कोण आहेत, निलकंठ मिश्रा आहेत, यांनी केरळमध्ये याचं अनावरण केलंय. आणि लक्षात ठेवायचं, माय गव्हर्नमेंटने एक स्पर्धा राबवली होती, त्याच्यामध्ये जे केरळचे आहेत अरुण गोकुळ यांनी हे डिझाईन तयार केलं आणि याला नाव दिलंय रिया जैन यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, उदय हा कोणाचा आहे, तर उदय हा आहे आधार एजन्सीचा. ठीक आहे, नेक्स्ट वन, पुढे. पुढील प्रश्नाचं उत्तर द्या. लक्षात ठेवा, 10 वाजता आपण काय घेणार आहे, लक्षात ठेवा, 10 वाजता नदी प्रणाली घेणार आहे. ठीक आहे, नदी प्रणालीचं एक लेक्चर झाला आहे, कन्सेप्टचं तुम्ही बघितलं असेल. आता त्याचा पुढचा पाठ घेणार आहे 10 वाजता. सॉरी, 11 नाही रे बाबा, 10 वाजता इथंच या मॅरेथॉन मध्येच. येस, घ्या पुढील प्रश्नाचं उत्तर घ्या पटापट. प्रश्न झाले पाहिजे, आणखी खूप प्रश्न आहेत आपले. दररोज 25 प्रश्न घ्यायचेच, काही झालं तरी चालेल.
येस, अरुणोदय लक्षात ठेवा. अरुण यांनी उदय तयार केला नाही का, रियाने नाव दिलं. स्वतंत्र भारताची दुसरीच आहे का राज्य? भारत स्वतंत्र कधी झाला बाब्या? भारत कधी स्वतंत्र झाला? आता झाला का मागच्या वर्षी? हा. लक्षात घ्या काय आहे की भारत जनगणना 2027 विषयी अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान. ठीक आहे, लक्षात ठेवा की ही भारताची पहिली डिजिटल जनगणना आहे. अगदी बरोबर आहे. बघा, भारताची पहिली डिजिटल जनगणना आहे जी मोबाईलद्वारे होणार आहे. क्लिअर? त्यानंतर स्वतंत्र भारताची पहिली जातीनिहाय जनगणना आहे. अगदी बरोबर आहे. कारण की याच्या पूर्वी दोनच वेळा झाली. एक झाली होती 1931, त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता, आणि आता दुसरी झाली 2027 ला, म्हणजे स्वतंत्र भारताची पहिली, आणि या आधी 1931. ठीक आहे. स्वातंत्र्याच्या आधी, हा, स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे आतापर्यंत 16 जनगणना झाल्या. किती सोपी आहे बघा बरं. आतापर्यंत 16 आणि स्वातंत्र्यानंतर 8. सर्वात पहिले कोण चालू केली होती? सर्वात पहिले केली होती लॉर्ड मेयोनं. लॉर्ड मेयोनं एक पायलट प्रोजेक्ट केला 1871-72. 1871-72. आणि मग ही झाली होती पायलट प्रोजेक्ट. आणि लॉर्ड रिपन जो आहे, या येड्यांना लॉर्ड म्हणण्याचं काय रिझन आहे काय? बेकार झोटांचे नाव आपण लॉर्ड लिहितो, आणि भारतातले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचे नाव आपण एकेरी लिहितो. किती खराब गोष्ट आहे, बरोबर नाही का? हे इतिहासात इतके लोक छेडछाड करतात. एवढी छेडछाड करा ना. लॉर्ड रिपन, सर कॅम्बेल यांना आपण लॉर्ड लावतोय, सर लावतोय, ना आपल्या लोकांना आपण एकेरी नाव घेतोय. सुखदेव, राजगुरू, किती किती खराब गोष्ट आहे सांगा बरं. ओके, हा हा. तर या मेयोनं केली चालू, आणि रिपननं काय केलंय? रिपननं याला नियमित केलं 1881-82 पासून. ठीक आहे, झालंय. सो ही एकूणच 16वी आहे, आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. क्लिअर? आणि एक लक्षात ठेवायचं, सध्याचे भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त हे मृत्युंजय कुमार मोहपात्र नाहीत, मृत्युंजय कुमार नारायण आहेत. कोण आहेत? मृत्युंजय कुमार नारायण. येस, व्हेरी चांगली बेटा, व्हेरी चांगली, व्हेरी चांगली. गोपाल पाचकोर येतोच, त्याला दगडू वगळू नाव ठेवायला पाहिजे नाही का? चला, सो लक्षात ठेवा, भारताची जनगणना, ठीक आहे, स्वातंत्र्यानंतरची 8वी, एकूणच 16वी. याची थीम बघा काय विचारतात. जनगणना से जनकल्याण हे विचारलं जाऊ शकेल. याची थीम काय आहे? जनगणना से जनकल्याण. ओके, येस. आता पुढे बघा, हा, ते सायक्लोन मॅन होते मृत्युंजय कुमार मोहपात्र. बघा, ही एकूणच 16वी असेल. ही नोट्स तुम्हाला दिली आहे बेटा टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे, टेलिग्राम जॉईन करून घ्या. एकूणच 16वी आहे. भारताची 8वी आहे स्वातंत्र्यानंतरची. त्यानंतर सेन्सस ऍक्ट 1948 नुसार केले जाते. 2021 मध्ये जो कोविड आला होता तेव्हापासून ही थांबली होती. 21 ची जनगणना आता आपण करतोय. बघा, ही पहिली भारतातली फुल्ली डिजिटल आहे. त्यानंतर मोबाईल ऍपद्वारे होणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा स्वतःची जनगणना स्वतः करण्याचाही अधिकार दिला आहे. आणि सर्वात महत्वाचं, ही सर्वात फास्ट असेल आतापर्यंतची जनगणना. क्लिअर? आणि जनगणना करण्यासाठी जवळपास 30 लाख लोकांना कामाला लावलंय आपण. ठीक आहे, शिक्षकांना कामाला लावले 30 लाख, जवळपास 12,000 कोटी रुपयाचा आहे. ठीक आहे, कळालं का? येस, ठीक आहे, झालंय बेटा. बाळा, आपण कालच बोललो होतो. कोण? ठीक आहे, चेतन राजपूत. तुला मी काय सांगितलं होतं? कॉल कर म्हणून. तू कॉल नाही केला ना बेटा? कॉल नाही केलं ना बाळा? मला कॉल करणं बाळा. इथं कसं सांगू तुझ्या प्रश्नाचे उत्तर? काही प्रश्नाचे उत्तर चॅटिंग नाही वर नाही देता येत ना. ठीक आहे, चॅटिंग वर सगळं झालं असतं तर नंबर शेअर केला असता का? नसता केला. मग लक्षात घे, हा माझा नंबर आहे. नंबर लिह, 7028-133-732. ठीक आहे, इथं मला कॉल कर. ज्यांना ज्यांना बॅचेस जॉईन करायचे त्यांनी करा. आपला कुपन कोड लक्षात ठेवा, पवन B20. द्या प्रश्नाचं उत्तर. केला होता का? परत एकदा करा. बघा,
ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचं सर्वोच्च प्लॅटिनम रेटिंग आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी 0 आणि 0+, ठीक आहे, 0 आणि 0+, हे सर्टिफिकेशन पटकवणारं पहिलं पोर्ट कोणतं आहे? तर लक्षात ठेवा, पहिलं पोर्ट आहे तुतीकोरीन. ठीक आहे, चिदंबरम पोर्ट म्हणतो आपण त्याला. तर लक्षात ठेवा, व्हीओ चिदंबरम बंदर जे आहे, ठीक आहे, थुथुकुडी तमिळनाडू, त्याला तुतीकोरीन म्हणतो. ठीक आहे, याला भारतात पहिल्यांदा काय मिळालंय? इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचं प्लॅटिनम रेटिंग भेटलं. आता हे कसं मिळत असतं याच्या मागचे रिझन समजून घ्या. ठीक आहे, यस, हे का मिळतं याचं रिझन समजून घ्या. एक, इथल्या सगळ्या ज्या इमारती आहेत ह्या सौर ऊर्जेवर चालतात, सौर ऊर्जेवर. दुसरं, इथं सौर ऊर्जा निर्मिती केल्या जात आहे. त्याच्यानंतर इथं प्रॉपर तुम्हाला रिसायकलिंग युनिट दिसतात, पाण्याचं रिस्टोरेशन प्रणाली दिसतंय, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या पर्यावरण पूरक दिसत आहेत. म्हणून याला हे दर्जा दिलेला दिसतोय, तुम्हाला प्लॅटिनम रेटिंग वगैरे दिलेलं दिसत आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन हे आहे ते 0 आणि 0+ दिलंय बी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचं हे प्रमाणपत्र आहे प्लॅटिनम. नेक्स्ट वन, नाही बेटा हेच आहे, तुतीकोरीनच आहे बघा. नोट्स बेटा कालची पण अवेलेबल आहे आणि आजची पण अवेलेबल आहे, लक्षात ठेवा. कालची नोट्स सुद्धा मी तिथे दिली आहे, काल राजकीय घडामोडी केल्या त्याची नोट्स आणि ही नोट्स. पवन बी MPSC हे चॅनल जॉईन करा. आणि या संडेला मी 100 मार्कची टेस्ट घेणार आहे. कशावर? करंट अफेअरवर. जे तुमचं आठवडाभराचं करंट अफेअर असेल याच्यावर मी नियमित 100 मार्कची टेस्ट घेणार आहे. आज प्रश्न चुकून राहिले, म्हणजे तुमचं करंट अफेअर प्रॉपरच देतो करून, टेन्शन घेऊ नका. चलो, काय म्हणताय? भारताच्या वस्तू निर्देशांकाचे. गुड मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग बेटा. चलो, भारताच्या वस्तू व्यापार निर्देशांकाचे मर्चंटाइल गुड्स जे आहे याचं पायाभूत वर्ष 2012-13 वरून किती करण्यात आलं? किती करण्यात आलं? 22-23? नक्की 22-23? बरं, ठीक आहे. लक्षात घ्या की आता बघा काहीचे बेस इयर चेंज झाले. कशाचे इयर चेंज झाले सांगतो बघा. जीडीपीचं नवीन बेस इयर जे आहे हे आहे 22-23. त्यानंतर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स याचं झालाय 24. लक्षात ठेवा, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स याचं 2024 झालं आहे. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर IIP याचं 22-23 झालंय. IIPचं 22-23 म्हणजे IIP आणि जीडीपीचं 22-23 आहे. ठीक आहे, आणि CPIचं 24 आहे. क्लिअर? परत एकदा सांगतोय, जे तुम्हाला दिसतंय जीडीपी 22-23, ठीक आहे, CPI 24 आणि IIPचं 22-23 तुम्हाला झालेलं दिसतंय. क्लिअर? तसाच एक निर्देशांक आहे, ठीक आहे, निर्देशांक. तर हा निर्देशांक आहे ज्याला म्हणतात काय? मर्चंटाइल ट्रेड इंडायसेस. सो हा जो आहे हा 2022-23 केला आहे. किती? 2022-23. आणि यासाठी समिती कोणती होती? तर लक्षात ठेवा, यासाठी होती इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे जे प्राध्यापक आहेत नचिकेत चट्टोपाध्याय समिती. कोणती? नचिकेत चट्टोपाध्याय समिती. पुढे हा नेक्स्ट क्वेश्चन. AI व्हिडिओ ऍड खूप येतात का रे? बर, सांगतो मी त्यांना, थांबा. लाईक करा राव सेशनला. तुम्ही सेशनला लाईक नहीं कराल तो असं कसं होईल? इससे तो मेरा कॉन्फिडेंस लो हो जाएगा भाई लोग. ठीक है, ऐसे मत किया करो. तुम ऐसे भागेंगे तो हम क्या करेंगे फिर? ऐसे नहीं भागना चाहिए तुमको. ठीक है, चला. हा, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर दररोजचं करंट अफेअर करा पिल्लांनो. ठीक आहे, हा लक्षात घ्या. राहून जातो. बर,
भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन कोण चालू केली आहे? हे केलंय त्रिपुरा नॅशनल ग्रामीण बँकेनं. ठीक आहे, म्हणजे आता तिथं वीज वगैरे यूज केल्या जाणार नाही. तर त्रिपुरा ग्रामीण बँके ऑन व्हील्स, बघा हे एटीएम आहे आणि हे एका गाडीमध्ये आहे. म्हणजे आता चोरांना, ठीक आहे, एटीएम ची मशीन चोरण्याची गरज नाही, गाडी जरी चोरली तरी काम होऊन जातं. ठीक आहे. नेक्स्ट वन, गाडीच चोरायची एटीएम सहित. घ्या पुढे, पुढचा प्रश्न घ्या. काय म्हणताय? रात्रीपासून सतत पाऊस चालू आहे आमच्या इथे. हो म्हणून अतिवृष्टी हो, धरण तरी भरले पाहिजे. ठीक आहे. अलवर हा केंद्र सरकारच्या इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047, हा 17 नाही 2047, प्रत्येक व्यक्तीला भारतात विमा असलं पाहिजे ही एक स्कीम चालू केली आहे. बघा भारताचे दोन टार्गेट आहे. भारताचे दोन टार्गेट आहे. पहिलं टार्गेट आहे विकसित भारत, विकसित भारत @2047, आणि एक आहे इन्शुरन्स फॉर ऑल, इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला विम्याचं कवच असलं पाहिजे. हे फार आवश्यक आहे. आणि तुम्हाला सांगू का, विम्याचं कवच असलंच पाहिजे. मी नेहमी आग्रही असतो या मुद्द्यासाठी की प्रत्येक व्यक्तीचा विमा काढलेला असला पाहिजे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा की अलवर नावाचा जो जिल्हा आहे, हा जिल्हा आहे तो राजस्थानमध्ये, जिथं प्रत्येक व्यक्तीचा विमा काढला गेलेला आहे. ठीक आहे. सो बघा, अलवर इंडिया फर्स्ट फुली इन्शुअर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. आणि कोणती स्कीम चालवत आहे? ठीक आहे, कोणती स्कीम चालवत आहे ती म्हणजे इन्शुरन्स फॉर ऑल बॉय 2047. ठीक आहे. चलो पुढे, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा घ्या. पुढील प्रश्न घ्या. याची नोट बेटा आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, पवन बी एमपीएससी, आणि बॅचेस जॉईन करण्याच्या संदर्भातील नंबर सांगतोय 7028-133-732. लक्षात ठेवा 10 वाजेपर्यंत आपले क्वेश्चन आहेत, अजून 4-5 क्वेश्चन राहिले, तेवढे कम्प्लीट करा, तेवढे कम्प्लीट करा. 10 वाजता मग राज्य व्यवस्था आहे, आणि त्याच्यानंतर मग 9 वाजता राज्य व्यवस्था आहे, 10 वाजता आपलं भूगोल आहे. ठीक आहे. चलो बघा, केंद्र सरकारच्या धर्तीवर 8वा वेतन आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आसाम. मला वाटतं हा प्रश्न विचारून झाला, की पहिलं राज्य कोणतं आहे ज्यांनी काय केलंय 8वा वेतन आयोग लागू केला, ते आसाम. लक्षात ठेवा यामध्ये सुभाष दास समिती आहे, ही आसाम सरकारच्या 8व्या वेतन आयोगासाठी. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई समिती आहे, ही आहे केंद्र सरकारची, केंद्र सरकारनं स्थापन केली. कशासाठी? ती म्हणजे 8व्या वेतन आयोगासाठी, 8th पे कमिशन साठी. ठीक आहे. आणि नचिकेता चट्टोपाध्याय, आताच तुम्हाला सांगितलं, मर्सेंटाईज ज्या वेतन आहेत त्या. ठीक आहे. यस. बघा लक्ष द्या, जानेवारी 2025 मध्ये घोषित करण्यात आलेला आणि 2026 पासून वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. ठीक आहे. केंद्र सरकारची समिती सांगतो, केंद्र सरकारची रंजना प्रकाश देसाई समिती हे चेअरपर्सन आहेत. ठीक आहे. 8व्या वेतन आयोगाच्या प्रोफेसर पुलक घोष आहेत. ठीक आहे, IIM बेंगलोरच्या. आणि लक्षात ठेवा हे विचारलं जातंय 8व्या जो वेतन आयोग आहे त्याचे सचिव कोण आहेत, तर त्याचे सचिव आहेत पंकज जैन. पंकज जैन हे बेटा सेक्रेटरी आहे पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसचे. क्लिअर झालंय? हा. सो अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई, त्याच्यानंतर पंकज जैन हे नाव लक्षात ठेवा. क्लिअर. आणि हे अहवाल देऊन मग वेतन लागू करतील. ठीक आहे. आतापर्यंत 8 वेतन आयोग झाले. पहिला वेतन आयोग 46 ला रघुबीर सिंग, दुसरा 1957 ला RS घोष, तिसरा 70 ला JMM सिन्हा, 83 ला सिंघल, 94 ला ठीक आहे पांडियन, 6 ला BN श्रीकृष्ण, 14 ला जस्टिस AK माथुर. ठीक आहे. आणि आता 24 चा जस्टिस रंजना प्रकाश देसाई. सगळं आहे नोट्स मध्ये,
हे नोट जरी वाचले तुम्ही बाकी कोणतेच पुस्तकं जरी नाही वाचले ना तरी तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होऊन जातो. क्लिअर. आणि आसाम हे जे आहे, आसामचे पहिलं राज्य ठरलं आहे 8वा वेतन आयोग लागू करणारा आणि त्याचे सुभाष दास हे आहेत. चलो नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न. चलो फटाफट. बघा, युरो चलन स्वीकारणारा बल्गेरिया हा कितवा सदस्य बनला आहे? बघा काय आहे, युरोपियन युनियन मध्ये ज्या ज्या देशांनी युरो चलन स्वीकारलाय त्याला युरो झोन म्हणतात आणि तो 21वा देश ठरला आहे. कितवा? 21वा. पण लक्षात ठेवा बुल्गेरिया जो आहे हा 21वा देश ठरलाय युरो झोनचा. ठीक आहे. आणि 1 जानेवारी 26 पासून त्यानं हे चलन स्वीकारलं आहे, युरो. क्लिअर? येते का लक्षात? झालंय. सो अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय. पुढचा प्रश्न बघा. पुढचा, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी खाते उघडण्याची व नोंदणीची प्रक्रिया. चलो 1 मिनिट, मला रितेश सरांना कॉल करू द्या. त्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. 98 ते क्या? ओके, कोटक महिंद्रा बँक नक्की. ठीक आहे. चला बघा, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी खाते उघडण्याची आणि नोंदणीची प्रक्रिया 100% ऑनलाईन करण्यासाठी. ठीक आहे. भारतातील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर लक्षात ठेवा कोटक महिंद्रा बँक ही पहिली बँक. हॅलो, हा बेटा क्लास संपल्यावर कॉल केला चालतंय. हॅलो मास्टर, रेडी? नाही 2 मिनिटं, लास्ट क्वेश्चन. हो हो. ठीक आहे. चला बघा, सो ही पहिली बँक आहे कोटक महिंद्रा बँक. क्लिअर? बघा, कोटक महिंद्रा बँकने 100% काय केलं आहे, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी नोंदणी आणि खाते उघडण्याची सेवा करून दिलेली आहे. ठीक आहे.